नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर या ठिकाणी पेसा परीक्षेचा निकालाचं या ठिकाणी परिपत्रक आलं होतं। सगळ्यांना या ठिकाणी उत्कंठा लागली होती की 30 तारखेच्या आत तुमचा निकाल लागणार आहे। मात्र या ठिकाणी बऱ्याच जणांना निकाल कधी लागणार आहे याची अतिशय उत्कंठा लागलेली आहे। तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांचा निकाल आता किती तारखेला लागणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तत्पूर्वी डबल अकॅडमीनं जे रेल्वेच्या या ठिकाणी पॅरामेडिकलच्या 718 जीएनएमच्या जागा निघलेल्या आहेत त्यासाठी बॅच सुरू केलेली आहे। जीएनएमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबस नुसारच पॅडियाट्रिक नर्स, सर्जिकल नर्स, नर्सिंग फाउंडेशन जे काय नर्सिंगचे या ठिकाणी टॉपिक आहे जीएनएमचे जवळपास 18 ॲनाटॉमी असेल तर सगळ्या टॉपिक सहित बॅच स्टार्ट केलेली आहे। आपण ज्याची वर्षभरासाठी 3000 रुपये फीस ठेवली होती ती ऑफर संपलेली आहे, पण तुम्ही जर अजून जॉईन केलं असेल तुम्ही करू शकता। दुसरी गोष्ट या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक सगळं अवेलेबल आहे। आतापर्यंत जवळपास 2500 विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत फक्त आरोग्य सेविकेचे, त्यामध्ये तुमचं सुद्धा नाव असू शकतं। तिसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपले टीईटी बॅच, अंगणवाडी सुपरवायझर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, एएनएम, जेएनएम आणि डीएसएफएल बॅचेस सुद्धा स्टार्ट या ठिकाणी झालेले आहेत, त्या सुद्धा जॉईन करू शकता। सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जाहिरात येणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी त्याची तयारी चालू ठेवायची आहे। लक्षात ठेवा, वेळेवर तुम्हाला तुमचा अभ्यास होणार नाही, म्हणून तुम्ही आतापासून त्याची तयारी करू शकता। तर या ठिकाणी आपला जो निकाल आहे तो 26 तारखेला, किती 26/8/2024 पासून या ठिकाणी तुमचा निकाल येणार आहे। काही जिल्ह्याचा 26 तारखेला आणि काही जिल्ह्याचा 27 तारखेला, काही जिल्ह्याचा 28 तारखेला। या 3 दिवसांमध्ये तुमचे निकाल हे जाहीर होणार आहे। किती 26, 27, 28। त्यासाठी सगळ्यांनी रेडी राहायचं। आपापले जे फॉर्म आहेत ते शोधून ठेवायचे, प्रमाणपत्र शोधून ठेवायचं, डॉक्युमेंट शोधून ठेवायचं, कारण की तुमची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आहे ती एकदम फास्ट होणार आहे। त्यासाठी तुम्ही आणि ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं होणार नसेल त्यांनी टेन्शन घेऊ नका। वेगवेगळ्या ठिकाणी जाहिरात येत आहेत, आपण त्याची तयारी करायची। तसं डीएमईआर आणि मनपासाठी वेगवेगळ्या मनपामध्ये जाहिरात येत आहेत, तिथे सुद्धा तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता। ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद।